यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी भावना गवळी यांच्या विरुद्ध दामिनी राठोड अशी संघर्षाची ठिणगी पडली। दामिनी राठोड यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करून एका प्रकारे भावना गवळी यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आता शिवसेना खासदार भावना गवळींविरोधात दामिनी संजय राठोड असा उमेदवारीकरता सामना सुरू झालाय। भावना गवळींना पर्याय शोधणं सुरू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची कन्या दामिनी राठोड हिचं नाव पुढे आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यात दामिनीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद घेतला होता। हे आशीर्वाद उमेदवारीचे असल्याचा दावा राठोड समर्थक करतायत। दामिनी ही उमेदवारी दिली तर लढण्यास इच्छुक असल्याचं म्हणतात। सध्या तरी मी युवा सेनेचे एक कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून काम करत आहे आणि युवा सेनेचं एकच धोरण आहे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार। तर जो काही पक्षाचा निर्णय असेल, जो पक्ष मला जबाबदारी देईल ते मी पूर्ण पार पाडेल। खासदार भावना गवळी स्वतःची उमेदवारी निश्चित असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगतात। शिवसेनेच्या विद्यमान 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचा दावा भावना गवळींनी केलाय। माझा लोकसभेवर दावा आहे, मी 5 वेळेला निवडून आलेली खासदार आहे। 13 लोक जे आम्ही आहोत खासदार, त्यांचं तिकीट फायनल आहे, त्याच्यावर ते बोलण्याचा काही विषय नाही। भावना गवळींनी मोदींच्या दौऱ्यावेळी स्वतःच्या बॅनरवरून महाराष्ट्राच्या नेत्यांना हद्दपार केलं होतं। भावना गवळी नाही म्हणाल्या तरी त्यांनी संघर्षाला तोड फोडलंय। आता भावना गवळी उमेदवारी मिळवतात की दामिनी राठोड लोकसभा निवडणुकीत पॉलिटिकल लॉन्चिंग करतात याची उत्सुकता यवतमाळकरांमध्ये निर्माण झाली आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।